समाजातील लहान मुलं आणि तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून एका व्यावसायिकानं चक्क खूप विक्री असलेलं आणि हजारोंचा नफा मिळवून देणारं एक उत्पादन आपल्या दुकानात ठेवणं बंद केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ही घटना असून या व्यापाऱ्याचं कौतुक केलं जात आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील हे आहे नितीन एम्पोरियम। या दुकानातून दरमहा शेकडो स्टिक फास्ट ट्यूबची विक्री होते। अचानक वाढलेल्या मागणीमुळे दुकानाचे संचालक गोपाल लड्ढा यांना संशय आला। इतक्या मोठ्या प्रमाणात स्टिक फास्ट कोण आणि कशासाठी खरेदी करता याचा शोध त्यांनी घेण्यास सुरुवात केली आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा गोपाल लड्ढा यांच्या पायाखालची जमीन सरकली। चिखलीतील काही तरुण मुलं या स्टिक फास्टचा वापर चक्क नशेसाठी करत होते। आपली तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत असल्याचं पाहून गोपाल लड्ढा व्यथित झाले। त्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा नितीन सोबत या संदर्भात चर्चा केली। वडिलांची चिंता पाहून नितीन लड्ढा यांनी क्षणाचाही विलंब न करता नफा गेला खड्ड्यात, आधी समाज वाचला पाहिजे या भावनेतून दुकानातून स्टिक फास्टची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला। तर व्यापाऱ्याच्या या धाडसी आणि संवेदनशील निर्णयाची माहिती चिखली शहरात वाऱ्यासारखी पसरली। दरम्यान चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी या निर्णयाची तातडीने दखल घेतली। त्यांनी आपल्या फौज फाट्यासह थेट नितीन एम्पोरियम गाठलं आणि नितीन लड्ढा यांचा सत्कार केला। आमच्या दुकानात स्टिक फास्ट हे एक चिपकवायचं सोल्युशन आहे की जे जनरली सगळं रबर वगैरे असं काही चिपकवायला थोडंफार प्रमाणात पहिले विकत होतं, पण अचानक त्याच्यात इतकी वाढ झाली की ते भरपूर जास्त प्रमाणात विकायला लागले। एक दिवस बाबांनी पण एका ते लहान मुलांना ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्याला ते चालता येत नव्हतं आणि आम्ही हे विचार केला की एवढा स्टिकफास्टचा सेल पण कसं काय वाढला। आम्ही थोडीशी चौकशी केली असता असं लक्षात आलं की स्टिकफास्ट हा चिपकवण्यापेक्षा नशेसाठी जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे। तर हे पाहून ते बाबां फार व्यथित झाले, तर चिंताग्रस्त दिसले की त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही एकदम असे। म्हणजे आज सकाळी मी एका मुलाला ते स्टिकफास्ट विकलं आणि त्याला चालता येत नव्हतं, ते बघून मला फार त्रास झाला की असं आपण काय करतोय, काय वस्तू अशी विकतो आपण। तर त्यांना आणि त्यांची आणि माझी अशी चर्चा झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या दुकानातून आपण स्टिकफास्टची विक्री ही 100% बंद करायची आणि आम्ही त्याच वेळेस आमच्या जेवढे पण स्टिकफास्ट होते ते सगळे आम्ही संपून टाकलेत, बाहेर त्याला फेकून दिले आणि त्याच्यानंतर आम्ही स्टिकफास्टची विक्री बंद केली। आमच्यासाठी आमच्या नफ्यापेक्षा या युवकांचे जे भविष्य आहे ते समाजाचे हे नफ्यापेक्षा फार जास्त आहे।